नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच अगदी जिव्हाळ्याचा आहे. एक असा विरोधाभास जो अनेकदा आपल्याला बुचकळ्यात टाकतो. आयुष्यभर पैशांची बचत करूनही बरेच लोक कधीच खऱ्या अर्थाने श्रीमंत का होत नाहीत? आज आपण यामागचं विज्ञान आणि थोडंसं गणित अगदी सोप्या आणि रंजक भाषेत उलगडून बघणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. आयुष्यभर प्रामाणिकपणे एक एक रुपया साठवूनही खऱ्या संपत्तीची निर्मिती का होत नाही, हे खरोखरच एक मोठं रहस्य वाटतं नाही का? लोक दर महिन्याला पैसे बाजूला काढतात, अगदी काटेकोरपणे खर्च करतात, पण तरीही निवृत्तीच्या काळात किंवा आयुष्याच्या उत्तरार्धात जे आर्थिक स्वातंत्र्य मिळायला हवं ते मात्र दिसत नाही. असं नेमकं का घडतं? खरं सांगायचं तर याचं मुख्य कारण आपल्या सामाजिक जडणघडणीत दडलंय. लहानपणापासूनच समाजाकडून आपल्याला एकच धडा शिकवला जातो: पैसे वाचवा आणि साठवून ठेवा. आता हे काही पूर्णपणे चुकीचं नाहीये, पण हे अर्धसत्य नक्कीच आहे. कारण पैसे कसे वाढवायचे हे बहुधा शिकवलंच जात नाही. आणि हीच ती मानसिकता आहे जिथे खऱ्या अर्थाने बदल घडण्याची गरज आहे. जर संपत्ती निर्माण करायची असेल तर फक्त साठवण्यापलीकडे जाऊन पैसे वाढवण्याचा विचार करावाच लागतो. संपूर्ण खेळ इथेच बदलतो. आता या दोन्ही गोष्टींमधला फरक समजून घेण्यासाठी आधी आपण बचत म्हणजे नक्की काय ते स्पष्ट करूया. बचत म्हणजे आपले पैसे बँक अकाउंट, मुदत ठेवी म्हणजेच FD किंवा अगदी रोख रकमेच्या स्वरूपात सुरक्षित ठेवणं. याचा सर्वात मोठा फायदा काय? तर सुरक्षितता. जेव्हा एखादी अचानक उद्भवणारी वैद्यकीय अडचण किंवा आणीबाणीची परिस्थिती येते तेव्हा हेच पैसे कोणत्याही तणावाशिवाय लगेच वापरता येतात. थोडक्यात सांगायचं तर आणीबाणीच्या वेळी आपला जीव वाचवण्यासाठी बचत अत्यंत महत्त्वाची असते. पण आता इथे खूपच रंजक आणि थोडीशी धक्कादायक गोष्ट आहे. एका बाजूला बँकेच्या FDमधून मिळणारा परतावा साधारण 5 ते 7% असतो. पण त्याच वेळी महागाईचा दर म्हणजेच इन्फ्लेशन 6 ते 7% किंवा त्याहून अधिक असतो. हा एक असा छुपा आणि अत्यंत शांतपणे काम करणारा धोका आहे जो आपल्या बचतीला आतल्या आत पोखरत असतो. FDमधील पैसा आपल्याला सुरक्षित वाटत असला तरी तो खऱ्या अर्थाने वाढतच नसतो. म्हणजेच अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर महागाई आपली सगळी कमाई खाऊन टाकते. बँकेत ठेवलेला पैसा कागदोपत्री किंवा आकड्यांमध्ये वाढताना नक्कीच दिसतो. 100 रुपयांचे 105 रुपये झालेले दिसतात. पण वास्तवात काय होतं? त्या पैशाची खरेदी क्षमता म्हणजेच पर्चेसिंग पॉवर तिथेच थांबलेली असते. बाजारातील वस्तूंचे भाव ज्या वेगाने वाढतात त्या वेगाने बँकेतला पैसा वाढत नाही आणि म्हणूनच केवळ बचतीवर अवलंबून राहणं हे अंतिमतः नुकसानीचंच ठरतं. मग ह्यावर खरा उपाय काय? तर इथे एंट्री होते ती गुंतवणुकीची. गुंतवणुकीचा सरळ आणि सोपा अर्थ म्हणजे आपल्या पैशांनाच कामाला लावणं, जेणेकरून त्यातून आणखी पैसा निर्माण होईल. यात म्युच्युअल फंड्स, शेअर बाजार, सोनं किंवा एखादा छोटा व्यवसाय अशा गोष्टींचा समावेश होतो. आता हे नक्कीच खरंय की जिथे परतावा जास्त मिळण्याची शक्यता असते तिथे जोखीमही थोडी अधिक असते. पण इथे आपला पैसा शांत बसत नाही, तो सक्रियपणे काम करत असतो. हे समजण्यासाठी आपण एक अतिशय स्पष्ट आणि डोळे उघडणारा हिशोब पाहूया. आता विचार करा, जर दर महिन्याला फक्त 1000 रुपये बँकेत 10 वर्षांसाठी साठवली तर एकूण रक्कम किती होते? 1,20,000 रुपये. पण दुसरीकडे लक्ष द्या, तेच 1000 रुपये जर दर महिन्याला साधारण 10% परतावा देणाऱ्या पर्यायात गुंतवले तर 10 वर्षानंतर तीच रक्कम जवळपास 2,00,000 रुपये होते. हे पहा, गुंतवलेली रक्कम तीच आहे, पण मिळणाऱ्या संपत्तीत जवळजवळ दुपटीचा फरक पडलाय. हा जो दुपटीचा प्रचंड फरक दिसतोय ना, त्यामागे खूप मोठी जादू आहे, ज्याला आपण कंपाऊंडिंग म्हणजेच चक्रवाढ म्हणतो. कंपाऊंडिंग म्हणजे आपण गुंतवलेल्या मूळ रकमेवर व्याज मिळवणं आणि काळाच्या ओघात त्या जमा झालेल्या व्याजावरही पुन्हा व्याज मिळवणं. सुरुवातीच्या काही वर्षांत हा फरक अतिशय किरकोळ वाटतो, पण जसा जसा वेळ पुढे जातो तसा हा फरक एका मोठ्या हिमवादळासारखा विशाल रूप धारण करतो आणि संपत्ती अनेक पटींनी वाढवतो. म्हणूनच आर्थिक जगात नेहमी एक अत्यंत महत्त्वाचा मंत्र सांगितला जातो: वेळ हा पैशांपेक्षाही अधिक महत्त्वाचा आहे. कंपाऊंडिंगची जादू खऱ्या अर्थाने काम करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असेल तर तो म्हणजे वेळ. जेवढ्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात होते तेवढा जास्त वेळ त्या पैशांना वाढण्यासाठी मिळतो. पैसा कमी असला तरी चालतो, पण त्याला वाढण्यासाठी दिला जाणारा वेळ हा सर्वाधिक मौल्यवान असतो. हे नक्की लक्षात ठेवा.
हा वेळेचा आणि संयमाचा खेळ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण रमेश आणि सुरेश या 2 मित्रांचं एक 15 वर्षांचं उदाहरण पाहूया. रमेश दर महिन्याला 2,000 रुपये बँकेत बाजूला ठेवण्याचा अतिशय सुरक्षित मार्ग निवडतो आणि दुसरीकडे सुरेश तेच 2,000 रुपये दर महिन्याला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्याचा मार्ग निवडतो. दोघांनी एकाच वेळी आणि अगदी एकाच रकमेने सुरुवात केली आहे, पण त्यांचा आर्थिक निर्णय मात्र पूर्णपणे वेगळा आहे. 15 वर्षांनंतर रमेशच्या प्रवासाचा काय परिणाम होतो? अतिशय सुरक्षित मार्ग निवडल्यामुळे रमेशकडे 15 वर्षांनंतर साधारण 3.6 लाख रुपये जमा झाले आहेत. ही एक मर्यादित आणि सहज अंदाज बांधता येण्यासारखी रक्कम आहे. यात रमेशने कोणतीही जोखीम घेतली नव्हती हे अगदी खरं आहे, पण दुर्दैवाने त्यामुळे त्याच्या पैशांची खऱ्या अर्थाने कोणतीही वाढही झालेली नाहीये. पण आता सुरेशच्या बाबतीत काय झालं ते पाहूया. सुरेशकडे 15 वर्षांनंतर तब्बल 8 ते 9 लाख रुपये जमा झालेले असू शकतात. कंपाऊंडिंगच्या ताकदीमुळे त्याच्या संपत्तीत झालेली ही प्रचंड मोठी झेप आहे. त्याने थोडी जोखीम पत्करली, बाजारातील चढउतार सहन केले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पैशांना वेळ दिला. त्याचा परिणाम असा झाला की रमेशच्या दुप्पट-तिप्पट संपत्ती सुरेशने त्याच रकमेतून निर्माण केली. या संपूर्ण उदाहरणातून एकच गोष्ट ठळकपणे समोर येते. पैसा तोच होता, पण निर्णय वेगळा होता. या प्रवासात किती पैसा कमवला यापेक्षा पैशांचं व्यवस्थापन कसं केलं आणि कोणता आर्थिक निर्णय घेतला हे जास्त निर्णायक ठरलं. केवळ कष्टाची कमाई असणं पुरेसं नसतं, तर त्या कमाईला योग्य दिशा देणारे स्मार्ट आर्थिक निर्णय घेणं हेच संपत्ती निर्मितीचं खरं रहस्य आहे. मग इथे साहजिकच आपल्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. जर गुंतवणुकीत एवढा मोठा फायदा आहे, तर मग प्रत्येक जण गुंतवणूक का करत नाही? याचं मुख्य कारण म्हणजे एक मानसिक अडथळा आणि तो म्हणजे भीती. शेअर बाजार कोसळेल का? आपले कष्टाचे पैसे बुडतील का? याच भीतीने अनेक जण गुंतवणुकीकडे पाठ फिरवतात. पण हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे की कोणत्याही प्रकारची मोजून मापून घेतलेली जोखीम म्हणजेच कॅल्क्युलेटेड रिस्क घेतल्याशिवाय आर्थिक प्रगती आणि वाढ मिळवणं जवळपास अशक्य असतं. तर मग या भीतीवर मात करून एक स्मार्ट गुंतवणूकदार कसं होता येईल? याचं अगदी साधं उत्तर आहे योग्य संतुलन साधणे. यासाठी पहिली पायरी म्हणजे किमान 3 ते 6 महिन्यांचा खर्च भागेल एवढी रक्कम बँकेत सुरक्षित ठेवणं, जेणेकरून आणीबाणीच्या वेळी कोणतीही अडचण येणार नाही. दुसरी पायरी म्हणजे या सुरक्षित निधी व्यतिरिक्त जो काही पैसा उरेल तो छोट्या छोट्या रकमांमध्ये गुंतवायला सुरुवात करणं. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची पायरी, हळूहळू पण सातत्याने गुंतवणूक करण्याची एक भक्कम सवय निर्माण करणं. बचत आणि गुंतवणूक हे दोन्ही मार्ग एकत्र कसे काम करतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. बचत व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवते, तर गुंतवणूक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या प्रगती आणि वाढ देते. जर आपण फक्त बचत करत राहिलो तर सुरक्षित नक्कीच राहू, पण संपत्ती कधीच निर्माण होणार नाही. आणि दुसरीकडे जर बचतीचा आधार न ठेवता फक्त गुंतवणूक केली तर एखादी आणीबाणी आल्यास प्रचंड आर्थिक कोंडी होऊ शकते. म्हणूनच या दोन्ही साधनांची आपल्या आयुष्यात समान गरज असते. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सुरक्षिततेसाठी बचत करा आणि वाढीसाठी गुंतवणूक करा. हा वैयक्तिक वित्ताचा म्हणजेच पर्सनल फायनान्सचा खऱ्या अर्थाने सुवर्ण नियम आहे. या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. एक बाजू आपल्याला पडण्यापासून वाचवते, तर दुसरी बाजू आपल्याला वेगाने पुढे जायला मदत करते. या दोन्ही गोष्टींचा योग्य मेळ घातला तरच आर्थिक स्थैर्य आणि प्रगती साध्य होते, हे नक्की. या सर्व चर्चेनंतर आज या विश्लेषणाचा शेवट करताना एक अतिशय विचार करायला लावणारा प्रश्न आपण समोर ठेवत आहोत. आपला पैसा फक्त बँकेत पडून आराम करत आहे का? की तो रात्रंदिवस आपल्यासाठी काम करत आहे? जर तो काम करत नसेल तर आजच अगदी लहान रकमेपासून का होईना सुरुवात करणं गरजेचं आहे. कारण भविष्यातली मोठी संपत्ती ही केवळ मोठ्या रकमेवर अवलंबून नसते, तर ती आज घेतलेल्या लहान पण स्मार्ट निर्णयांवर उभी असते. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता आजच पैशांना योग्य दिशा देण्याचा विचार नक्की करा.